करमाळा तालुक्यातील शिक्षिका शीतल काळे यांनी टीईटीच्या मुद्द्यावरून माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची गाडी अडवून तीव्र संताप व्यक्त केला। या शिक्षिकाने शिक्षणाधिकाऱ्यांची गाडी अडवल्याच्या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली। या निमित्ताने कार्यालयाच्या संथ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शीतल काळे या 1 जून 2016 रोजी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संस्थेच्या वेळापूर येथील शाळेत रुजू झाल्या। 2018 मध्ये त्यांची सेवा समाप्त करण्यात आली। त्यांनी या निर्णयाविरोधात अपील दाखल केले। 2023 मध्ये अपीलचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले। मात्र शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत टीईटी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य असल्याचे सांगून त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला। काळे यांनी टीईटी लागू नसल्याचा दावा केला आहे। पाठपुरावा आणि संघर्ष न्यायासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयापासून उपसंचालक कार्यालय मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला। शिक्षण मंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली। रुजू करून घेण्याचे आदेश मिळूनही टीईटीचा मुद्दा कायम राहिल्याने वाद चिघळला। गाडी अडवण्याची घटना दिवसभर शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर शिक्षणाधिकारी घरी निघत असताना शीतल काळे यांनी त्यांची गाडी अडवली। पोलीस बंदोबस्तात त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करताना महिला पोलीस आणि शिक्षिका यांच्यात झटापट झाली। इशारा न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा शीतल काळे यांनी दिलाय। या घटनेमुळे टीईटीची अट, प्रशासनाचा कारभार आणि शिक्षकांच्या सेवासंबंधी निर्णय प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। मॅडम, आता तुम्ही जिल्हा परिषदमध्ये आलो, काय शिक्षण अधिकाऱ्याला भेटलो, शिक्षण अधिकारी तुमचे काय म्हणणं, काय ऐकून घेतले, काय तुमचं तक्रार आहे, काय असं स्पष्टीकरण सांगा की थोडं काय झालं काय? माझं पूर्ण नाव सांगते, मी शीतल बघूशा काळे, राहणार पोपस तारका करमाळा प्रॉपरली। मी सध्याला जॉबला आहे शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याची संस्था, शाखा त्यांची वेळापूरला आहे इंग्लिश स्कूल म्हणून। त्या ठिकाणी मी 1/7/2016 पासून रुजू आहे आणि माझा त्या दिवसापासून म्हणजे 18/1/2018ला मला टर्मिनेशन ऑर्डर दिली त्यांनी मुख्याध्यापकांना आणि ती नंतर मी टर्मिनेशन ऑर्डर मला दिल्यानंतर मी कोर्टात धाव घेतली। कोर्टाचा निकाल 11/1/2023ला लागला। तो माझ्या बाजूनेच आहे निकाल आणि तो निकालानंतर माझ्या संस्थेवरती माझा विश्वास होता, त्याच्यावर विश्वासावरच मी बसून होते, त्याच्यामुळं मी इकडे येतच नव्हते जास्त करून। त्यांनी स्मिता पाटील यांच्याकडनं 24मध्ये 16 फेब्रुवारी 2024ला मान्यता घेतली माझी शिक्षण सेवेची। त्या मान्यतेवरती ही टीईटीची अट लागूच केलेली होती 14 नंबरला त्यांनी। ती नंतर मला लय दिवसानंतर 2025मध्ये माहीत झालं मला ती ऑर्डर, म्हणजे मला टीईटीची अट लागू झाल्यामुळं। मग मी संस्थेला पण विचारलं मी आणि इथं पण विचारलं। त्यानंतर ह्यांनी मला शासनाचाच निर्णय आहे असं तसं करून मला हँड आउट केलं माझा। परत आपले जगताप साहेब आहेत, त्यांनाच भेटल्यानंतर ते म्हणले की तुमची सुनावणी, मला काय तुमच्या शालर्थ IDसाठी शिफारस देता येत नाही आहे, मी तुमची सुनावणी DYD ऑफिसरलाच लावणार आहे पुण्याला। मग त्यांनी सुनावणी लावली, तिथं सुनावणी झाली। त्यामध्ये माझी सुनावणी झाल्यानंतर 1.5 महिन्याने मला तो इतिवृत्त पाठवण्यात आला आणि माझी शालर्थ ID दिला। त्यामध्ये 1 ते 13 मला अधीन धरून मला ती शालर्थ ID माझा झाला। मला तिथं टीईटीची अट लागू केलेली नाही, त्यासाठी मला भरपूर त्रास झाला। मला मंत्रिमंडळात मंत्रालयाला, परत आपल्या देवाभाऊच्या ऑफिसमध्ये मंत्री आपले भुसे साहेब ह्यांना स्वतः जाऊन समक्ष जाऊन प्रस्ताव दिला। त्यांच्या क्लार्क जे ऑफिसमधले आहेत त्या सगळ्या क्लार्कनी आपले जे आत्ताचे शिक्षणाधिकारी आहे जगताप साहेब त्यांना फोन केला। त्यांनी 2 दिवस कंटिन्यू 2 दिवस फोन उचलला नाही, परत नंबर बंद करून ठेवला त्यांचा। परत DYD ऑफिसर आपले मोरे साहेब आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याही ऑफिसमधून इतके फोन गेले हे दोन्ही साहेबांना। दोन्ही दिवस त्यांनी मोबाईल बंद ठेवला। नंतर मी आमचे आदिवासी, मी ST आदिवासी आहे गायपारदी म्हणून फसेपारदीमधनं आणि आदिवासीमधनं मला मी अपॉइंटमेंट घेतलेली होती। आपले अशोक विखे साहेब आहेत आदिवासी मंत्री, त्यांना जाऊन हा सगळा प्रस्ताव दिला। त्यांनी डायरेक्टली लगेच कॉन्टॅक्ट आमच्या आदिवासी कार्यालय सोलापूरच्या प्रकल्प कार्यालयाला सगळं व्यवस्थित सांगितलं आणि इकडं पाठपुरावा करा त्याच्या अधीन राहून आपले जे मोरे साहेब आहेत त्यांनी मला शालर्थ ID दिला आणि आता नंतर मला माझा पाठीमागचा विनंती काढायचा आहे 2016 पासून 10 वर्षाचा। त्याच्यासाठी मला नेहमीची मान्यता लागते। ती मान्यता मला शिक्षण अधिकारी साहेब
सचिन जगताप साहेब यांच्याकडनं भेटत नाही आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये मी आल्यानंतर मला त्यांनी TETची अट म्हणून लागू होत आहे आणि ते GR आहे आपला सर्वोच्च न्यायालयाचा 1/9/2025चा. मग मी त्यांना म्हणते हे सर चुकीचं आहे, मी पाठीमागची लागलेली आहे 2016ची, हे मला लागू होत नाही TET. हे तुम्ही काय म्हणत आहात, तुम्ही लागू करत आहात TETचं आणि 2025चं. मी त्यांना तेवढंच म्हणते सर हे नको आहे. आणि पेसा भरतीचं पण मी त्यांना सांगितलं, आदिवासीमधनं पेसा भरती ही लागू सोलापूर जिल्ह्याला केलेली आहे. आपले जे मंत्री होते गेल्या ऑफर कशाच आहेत आणि त्या ऑफर का ते मी त्यांना सुरुवातीला भेटले त्यावेळेसला त्यांना माझ्याविषयी बरंच माहिती झालेलं होतं. माझ्या यायच्या आधी मला डायरेक्टली त्यांनी माझ्या वैयक्तिक म्हणजे त्यांनी माझ्या शैक्षणिक विषयी विचारायचं सोडून त्यांनी वैयक्तिक माझ्या नवऱ्याविषयी माझी चौकशी केली. तू एकटीच राहते का, अशी करते का, तशी करते का. आणि नंतर मी सगळं सांगितलं त्यांना. माझा घटस्फोट ते झालेला आहे. मला प्रत्येक वेळेस मग वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि त्याच वेळेस मला फॅमिली विचारलं. परत ऑफिसमध्ये पण चर्चा, प्रत्येक जणांनी माझी चर्चा केली आणि त्यांना पण हे निदर्शन त्याच वेळेला कळलं होतं की मॅडमला हे काहीतरी बोललेत म्हणून. मग आता मी ते उघड सांगू का त्यांची ऑफर काय आहे ते. ती सोमवारी पण मला ती डायरेक्टली घरी हे शब्द काढलेले आहेत, घरी. म्हणजे त्यांनी कसं केलं, मला मी तिथं समोर बसलेली होती खुर्चीवरती, जवळच समोरच्या त्यांच्या खुर्ची, हो समोरच. आणि त्यांनी एका क्लार्कला मुद्दाम बोलून घेतलं आणि ते काय म्हणले, ह्या फायली सगळ्या घरी येऊन हे करायच्या, माझ्याकडे द्यायच्या आणि 2 वाजेपर्यंत फायलीवरती सह्या घ्यायच्या. हे त्यांना नव्हते म्हणत, हे मला बोलत होते. ते त्यांना फक्त हे करत होते शिक्षणाधिकारी. ते मला ते आधीपासूनच हे ज्यावेळेसला माझं सप्टेंबरमध्ये 2025मध्ये मी आलेली होती त्याच वेळेसला त्यांनी मला ऑफर केलेली होती की मी हे उघड सांगायचं का हे ऑफर काय आहे ते. नाही समजला आम्हाला विषय. बरं, पुढचा पाऊल काय असणार आहे तुमचं? पुढचं म्हणणं मी त्यांच्यावर आता मी काल पण जाऊन आले संध्याकाळी SP ऑफिसला. अध्यक्ष साहेब नव्हते, त्यांना मॅडमला भेटले. मॅडम म्हणलेले मला 11 वाजता या आणि तुझा विषय काय आहे ते सांग. मी म्हणलं मला केस कंप्लेंट दाखल करायची आहे. माझी हॅरेसमेंट होती या 10 वर्षापासून. मी सगळ्यांवरती विश्वास संस्थेवरती टाकला होता. मी प्रशासनाविषयी आदर व्यक्त करत होते त्यांचा. मी आजपर्यंत पण केलेलंच आहे, आणखीनही मी करते प्रशासनाचा, शिक्षणाधिकाऱ्यांचा आदर. पण तेच माझ्यावर वेगळ्या दृष्टीने बघत असेल, मला वेगळ्या नजरेने बघत असेल, तर मला वेगळी ऑफर करत असेल तर मला सांगा, मी ते स्वीकारायचं का? मी प्रशासनालाच विचारते, एकटी बाई जगू शकत नाही का? आणि मी पारधी समाजामध्ये, पारधी जातीमध्ये जन्माला आले, हे माझं हे का दुर्भाग्य आहे का मी कम नशिबी आहे की मला TETची अट लागू होती या माझ्या ह्याच्यावरती, कागदपत्रावरती, मान्यतेवरती. मी त्यांना एवढं पण म्हणते की शासनाच्या नियमाप्रमाणे जे B.Edचे शिक्षक आहेत त्यांना पण तुम्ही अटी लागू केलेली ते पण मला द्या म्हणून ओरिजिनल मला बघायला द्या. मी स्वीकारते तुमची TET लागू केलेली ऑर्डर, मान्यता. मी कंप्लेंट SPला कंप्लेंट दाखल करणार आहे आणि मी अधिवेशनात जाणार आहे. मला रात्रीच अधिवेशनात या म्हणून सांगितलं होतं. मी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करणार आहे. मी आजपर्यंत सहन केलं तर मला वाटत होतं कुठेतरी त्यांना माया दया येईल, माझं क्वालिटी. मी माया दया पण करू नका म्हणते. माझं शिक्षण बघा, मी काय आहे, मी कुठे आहे, मी कुठल्या लेवल म्हणतो, कुठल्या स्तरामधनं आलेले आहे. एकीकडे शासन म्हणते शिका शिका, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला नोकऱ्या आहेत. एकीकडनं आम्हाला म्हणणार तुम्ही शिका, प्रगती होती या तुमची होणार आहे, तुम्हाला सवलती आहेत. बरोबर कसे शिकायचं? माझी आईसोबत आलेल्या आईचे पण विचार आहे का? माझ्या घरामध्ये कुणाचं शिक्षण झालेलं नाही आहे, मीच एकमेव आहे शिक्षण घेते आणि ह्याच्या पाठीमागं पण कोण नोकरी नव्हतं आणि आता पण नाही आहे कोण. पण आता काय आश्वासन दिलंय का जगताप साहेब? आज जगताप साहेब असं डायरेक्टली म्हणतात की मी TET हेच तुम्हाला तुमच्या मान्यतेवरती मी अट लागू करूनच तुम्हाला ते देणार आहे. तुम्हाला न TET लागू करता मी तसं मान्यता तुम्हाला देणार नाही. हे असं त्यांचा ठाम निर्णय आहे. ते मला मान्यता TET लागू करूनच देण्याचं हे त्यांचं. तुमचं काय ते मान्य करून घेणार काय? मी मान्य करून नाही घेणार. त्यांचं मान्य नाही ना, मला मान्य नाही आहे TETचं. ठीक आहे, ओके.